दर्शनाचा आनंद घ्यावा. पण म्हटले महाराज करावं काय, घरची सगळी कामं माझ्याकडेच आहेत म्हटले. मी गेल्याशिवाय काम होत नाही. मी जर गेलो नाही तर माझ्या बैलाला त्या ठिकाणी यांना कडवा त्या ठिकाणी कोणी टाकत नाही, घास कोणी टाकत नाही. मी जर गेलो नाही तर दारातली मोटर चालू होत नाही. मी जर गेलो नाही गाईची धार कोणी काढत नाही. मी जर गेलो नाही तर आमच्या घरातला बाळ्या तो माझ्याशिवाय जीवत नाही म्हणते. माझ्या ताटामध्ये त्याला जेवायला लागतं म्हणजे काय करावं म्हटले महाराज, हे सगळा संसार माझ्या पाठीमागे लागलेला आहे. आता काय करावं म्हटले, एवढा सुंदर सप्ताह चालू आहे पण नाही येत आहेत म्हटले मला. हे कोण म्हणू लागलं, तर देवळूक म्हणू लागला मला इच्छा आहे, मी प्रेत योनीमध्ये आलोय, माझी इच्छा आहे मुक्त होण्याची. त्या बिंदूचं नाही सांगितलं मी, आत्ताच तुमचं आमचं सांगितलं. माझी इच्छा आहे म्हणतो. पण ऐका ना, मी बसलो, वाड्याची झुळूक आली की ती झुळूक मला घेऊन जाते, कुठपर्यंत घेऊन जाते ते मलाही कळत नाही. माझा देह जो आहे ना तो माझ्या हाती नाही आहे. वाड्याच्या झुळकीप्रमाणे मी चालतो. माझी इच्छा असताना सुद्धा मी पाणी पिऊ शकत नाही. माझी इच्छा होते केव्हा केव्हा काही खावं. कितीतरी वर्षापर्यंत मी भूकात राहतो. माझ्या समोर अन्न दिसतंय पण अन्न खाता येत नाही. माझ्या समोर पाणी दिसतंय पण पाणी पिता येत नाही. माझी इच्छा आहे ह्या योनीतून मुक्त व्हायचंय मला. पण म्हटले काहीतरी तुम्हीच कृपा करा आणि मला बसण्याकरता स्थान द्या, मला या ठिकाणी विराजमान करा. भगवान शंकराचं नाम घेतलं त्या तंबुरू महर्षीने, तंबुरू महात्म्याने नाम घेतलं. भगवान शंकराचा पाश आकळला आणि त्या पाशामध्ये त्या असणाऱ्या बिंदूकला त्या ठिकाणी काय केलं, बसवलं. जो बिंदूक बसला ना तो एका नारळाच्या ठिकाणी बसला. जो बिंदूक बसला, नारळ हे भगवान शंकराचं काय आहे, प्रतीक आहे. नारळ जे आहे ना ते भगवान शंकरच आहे. शिवमहापुराणामध्ये कथा येते त्याची. नारळ जे आहे त्याचा कोणी स्वीकार करत नव्हतं. नारळाचा स्वीकारच कोणी करेना. नारळ वैतागलो महाराज. ते म्हणू लागला, अरे या भूतलावरती आलोच कशा करताना, माझा कोणी स्वीकार करीना. ब्रह्मदेवाकडे गेले एकदा. ब्रह्मदेवाला विचारलं, कशाला मला त्या सृष्टीमध्ये जन्म घातला. एक तर भलं उंच म्हणले, एवढा उंच लोकांच्या नजरेला पडायला म्हटले मी. काही दिवस मला त्या ठिकाणी राहावं लागतं. तिथून पडल्याच्या नंतर मी या भूतलावरती पडतो आणि पडल्याच्या नंतर माझा कोणी स्वीकार करत नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणजे कोणी स्वीकार करत नाही ना. तुझी इच्छा आहे ना, तुझा स्वीकार करावा. एकांतर म्हटले भगवान शंकराची आराधना कर. भगवान शंकराचं तप कर म्हणले तू. आणि नारळाने महाराज 10,000 वर्षापर्यंत तप केलं. त्या नारळाचं 10,000 वर्षापर्यंत तप केल्याच्या नंतर नारळाला भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर नारळाला विचारलं, म्हटले नारळा सांग म्हटले काय इच्छा आहे, कशा करता तप केलं म्हटले तू, काय इच्छा आहे तुझी. त्याने म्हटलं महाराज मला या भूतलावरती तुम्ही अवतीर्ण केलं, मी या भूतलावरती आलो, पण आल्याच्या नंतर मला कोणी स्वीकार करत नाही. म्हटले का स्वीकार करत नाही, काय तुझ्याकडे अवगुण आहेत. ते म्हटले सगळेच अवगुण माझ्याकडे दिले. म्हटले तुम्ही काय, नारळाच्या वरती काय असतं सांगा केतुराकडे. तुम्हाला आहेत ना नारळ बघितले का तुम्ही, बघितले. नारळावरती काय असतं, कपट असत. मग कपटी लोकांना कोणी जवळ करत का. ते नारळ म्हणू लागलं देवा माझ्यावरती जी कपट नावाचा जो प्रकार आहे ना, कपटी आहे, हा कपटी आहे, याच्यामुळे माझा स्वीकार कोणी करेना. म्हटले मला कपटी म्हणून सगळ्यांनी सोडून दिलं, सगळे सोडून दिलं म्हटले देवा. आणि जरी नारळ घेतलं